हॅलो हॅलो हां आज खरं तर सवाल जग साहित्य समाज साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी होते आणि या जयंतीचं औचित्य साधून आज सहकारची प्रणालीकडून सुपरिचित असलेल्या याकूबच्या नगरीमध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेना बांधकाम कामगार सेनेची कार्यकारिणी निवड त्याचप्रमाणे पक्ष प्रवेश सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो. माळशिरस तालुक्याच्या आणि महाराष्ट्रात मंचावरील उपस्थित सर्व शिवसैनिकांचं शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व शिवस्वागत या ठिकाणी करतो आहोत. सुस्वागत शिवस्वागत उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे आसनास्थ व्हायचं आहे. जयंतीचं औचित्य साधून या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ करतो आहोत. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात आदर्श हस्ते आपण या ठिकाणी करावी अशी आपल्याला विनंती करतो. मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो विनंती करतोय आदरणीय दादासाहेब लोखंडे यांनी कार्यक्रमाचं स्वागत करून प्रस्तावित करा. आज पंतप्रधान बाळासाहेब ठाकरे आनंद दिले साहेब यांना मदत करून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे नेते आदरणीय नवनिर्मित महाराष्ट्राचं संवेदनशील नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी संयुक्त राष्ट्राची चळवळ बंगालची हाक आणि हिंदी कामगारांच्या न्याय हक्कासाठी 1947 साली लढा उभारला, आंदोलनं केली आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या शाहिरीच्या पावण्याच्या माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठा संघर्ष केला. आपल्या संग्रहाच्या कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी रशियाला जाऊन आपल्या महाराष्ट्राचा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हा कोण होता आणि त्या महाराष्ट्रात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा
पोवाडा गाणारा माणूस कोण असेल तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, म्हणून त्यांना जगविख्यात साहित्यरत्नाची खान अण्णाभाऊ साठे अशी त्यांना उपमा दिली जाते. औरंगाबाद विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. आता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न द्यावा एवढीच इच्छा बाकी आहे. दुसरं म्हणजे आपल्या महायुती सरकारने आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी फार मोठं गौरवशाली काम केलेलं आहे. आणि म्हणजे श्रीरामनगर या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या 10x10च्या झोपडीमध्ये अण्णाभाऊ साठे राहत होते. या ठिकाणी भव्य दिव्य असे स्मारक उभारण्याचं काम त्यांनी केलं. एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी आज मनापासून मी अभिनंदन करतो की ते 35 ते 40 वर्षामध्ये हा लढा सतत सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून करत होते. दुसरं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लहुजी वस्ताद काळे, क्रांतीवीर लहुजी वस्ताद काळे यांचं गंजपेठ येथील या ठिकाणी भव्य स्मारक या ठिकाणी साहेबांच्या प्रयत्नाने झालं. त्याचबरोबर पाटेगाव या ठिकाणी शिल्पकृती उभारण्यामध्ये सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि वाचन समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबद्दल त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सरकारने साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने केलेले आहे. मी पुनश्च आपल्या शिवसेनेच्या वतीनं वाचन समाजाच्या वतीनं भारतीय दलित महासंघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सरकारचं आपल्या शिंदे साहेबांचं शिवसेनेचं मनापासून स्वागत करतो. आज शिवसेना कामगार दिनाचं एक प्रकारचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे यांच्या औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना बांधकाम कामगार सेनेची या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते जाहीर केलेली आहे. निश्चितपणाने सांगतो आदरणीय साहेब की राज्याचं नेतृत्व, राज्याचं उपमुख्यमंत्रीत्व भूषवलेलं हे अद्भुत आहे. आणि हे अद्भुतमध्ये गेली 25 वर्षे शिवसेनेचं कुठल्याही प्रकारचं भले नव्हतं की भले नव्हतं. स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे तालुका प्रमुख असताना गेली 1998 ते 96-97 मध्ये मी या ठिकाणी तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो. त्यानंतर ते वाढल्यानंतर मी पुन्हा 2000 ते 2025 पर्यंत मी भारतीय दलित महासंघाचा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आता मी सोलापूर जिल्हा उपप्रमुख म्हणून काम करतोय. पाठीमागे केलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेचा पंचायत प्रमुख म्हणून काम करत होतो. नगर परिषदेचा सुद्धा पंचायत प्रमुख म्हणून काम करत होतो. परंतु साहेब मला एकच सांगायचं आहे, इथं आपण कार्यकर्ता म्हणून निर्माण असतो, तो कार्यकर्ता आपला असतो. तो सकाळी एकाकडे आहे, दुपारी दुसऱ्याकडे आहे, संध्याकाळी दुसऱ्या जागेवर आहे. म्हणून साहेब हे भीमराव कृष्ण पाटील असतील, तानाजी कोळे पाटील असतील, मी असेल, सोलापूर जिल्ह्याची कार्यकर्ते आणि शिक्षणाचा समुदाय असतील. गुणवत्तेच्या आधारित कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. गुणवत्तेच्या आधारित आपला एक शिवसैनिक तयार झाला पाहिजे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे अथक परिश्रम हे राष्ट्रासाठी जपलेले आहेत, शेतकऱ्यांसाठी जपलेले आहेत, मागासवर्गीयांसाठी जपलेले आहेत की जोपासणारा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. म्हणून आज हे सोलापूर जिल्ह्याचे कार्यकर्ते सध्या तरी प्रमुख आहे. म्हणून आम्ही विचार करतोय ओबीसीच्या शिवसेना ओबीसीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही शिवसेना बळकट करण्याचं काम आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये करतोय. आता बांधकाम कामगार सेनेच्या माध्यमातून सुद्धा शिवसेना बळकट करण्याचं काम करतोय. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपला बांधकाम कामगार संघ फार मोठा आहे. या ठिकाणी मोहोर मजुरी करणारे, शेतीवर बांधावर लागणारे कामगार फार मोठा आहे. या ठिकाणी बांधकाम कायद्याच्या माध्यमातून कुठलीही सुरक्षा मिळत नाही. बांधकाम कामगार कायद्याच्या माध्यमातून या काही संस्थेच्या माध्यमातून जे योजना मिळाल्या हे तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर या बांधकाम कामगार योजनेच्या अंमलबजावणीचा सुळसुळाट एजंटद्वारे फार मोठा झालेला आहे. सर्वसामान्यांचं शोषण ही एजंटगिरी करत आहे. एका प्रकरणाला 2-2, 3-3 हजार रुपये घेऊन सर्वसामान्य
करताय. म्हणून आपल्या सेनेच्या माध्यमातून प्रामाणिक कार्यकर्ता कसा तयार होईल आणि लोकांपर्यंत कसा जाऊन त्याला खऱ्या अर्थाने त्याला ध्येय कसं मिळवून देईल, म्हणून हे आज बांधकाम कामगार सेनेचे आपण वेगळे कार्य केलेले आहे. म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये हे 10 ते 15 कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही पंढरपूर तालुक्यातले कार्यकर्ते आहेत, हेही आपला आज पक्ष प्रवेश करून घेत आहेत. तर माझी विनंती आहे, आज जरी मी सगळ्यांना निमंत्रित केलं असेल तर काय आली नसतील, पाय पुढे घालणारी भरपूर आहेत, माझ्यावर राजकारण करणारी वगैरे आहेत, कोणी जाण्यात सांगून माझा कार्यक्रम फेल करण्याचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा प्रयत्न झालेला आहे. तरी देखील साहेब माझा हटणारा मी नाही. मी काल पुत्र फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा नागरा कार्यकर्ता आहे. आज तुम्हाला इथं 100 सर्वसामान्यांचा उपेक्षेचा कैवारी आहे, शेतकऱ्यांचा कैवारी आहे, लाडक्या बहिणींचा कैवारी शिंदे साहेब आहे. म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपल्या शिवसेने मला संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोबत मी थोडं दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आपली सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना करणार नाही एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि बोलतो. जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष सन्माननीय प्रतापसिंग धारिया यांचा सर्वांच्या मुलात घेतले कार्यक्रम असलेली सर्व युवा पिढी सन्माननीय दादासाहेब लोखंडे यांच्या विचारातून आणि सांगली जिल्हा अध्यक्ष आणि लोकनी गायकवाड आपण सर्वात आपला समाज अशोक पाठवले आपल्याला काम करणारे आपल्या सर्वांचे सहकारी मित्र मार्गदर्शक सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे नियोजक दादासाहेब लोखंडे यांचा सन्मान माननीय धारी असेल आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अकलूज येथे भव्य कामगार मेळावा, विविध क्षेत्रातील बांधकाम व असंघटित कामगारांना उपस्थितीचे आवाहन. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन करून शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या वतीने शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 12 वाजता कै बाबासाहेब माने पाटील सभागृह, वाचनालय, महात्मा गांधी चौक, अकलूज येथे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे, रोजगार हमी, फलोत्पादन व खार जमीन विकास मंत्री माननीय भरतशेठ गोगावले तसेच सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संजयजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते तथा माजी आमदार मा शहाजीबापू पाटील, माढा लोकसभा संपर्क प्रमुख माननीय चंद्रहार पाटील, माळशिरस पंचायत समितीचे सभापती माननीय दत्ताभैया मगर, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय प्रीतमशेठ धारिया, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा कार्याध्यक्ष माननीय शरद यमगर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। या भव्य मेळाव्याचे संयोजन दादासाहेब लोखंडे, शिवसेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख तथा भारतीय दलित महासंघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी केले आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी कामगार, कष्टकरी, वंचित आणि शोषित समाजाच्या न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला। 1943 ते 44 च्या काळात कामगारांचे संघटन उभे करून त्यांनी श्रमिक चळवळीला नवी दिशा दिली। भीषण दुष्काळाच्या काळात मदतीसाठी जनजागृती केली, गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी लढा उभारला आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून कामगारांना बहाल केलेले हक्क, विविध शासकीय कल्याणकारी योजना व सामाजिक न्यायाची संकल्पना तळागाळातील प्रत्येक श्रमिकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या मेळाव्याद्वारे करण्यात येणार आहे। शिवसेना हा सर्वसामान्य, कष्टकरी व कामगारांचा पक्ष असून असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, त्यांची नोंदणी वाढावी, सामाजिक सुरक्षा मजबूत व्हावी आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले। या मेळाव्यास गवंडी, फरशी मिस्त्री, स्लॅब व सेंटरिंग कामगार, विटभट्टी कामगार, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, बिगारी, फ्लोरिंग कामगार, फॉल्स सिलिंग कामगार, AC फिटिंग कामगार, लिफ्ट ऑपरेटर, काचेचे काम करणारे कामगार, सुरक्षा दरवाजा बसविणारे कारागीर, वॉटरप्रूफिंग कामगार, अग्निशामक यंत्रणा तंत्रज्ञ, SPL मशीन हेल्पर, रेल्वे कामगार तसेच सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली नोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मला इथे 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी धन्यवाद करते दादासाहेब लोखंडे यांचा। आदरणीय व्यासपीठ आणि मान्यवर यांना एकच सांगू इच्छिते की बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांची आली तेव्हा बँकेच्या पुढे महिलांची गर्दी राहते, पण जेव्हा इथं असे कार्यक्रम होतात त्यावेळेस त्यांना घरचे अडवण्यात येते। त्यामुळे थोड्याफार प्रमाणात आम्ही जे उपस्थित राहिलो त्यांच्या वतीने मी दादासाहेब लोखंडे यांनी ज्याच्या पडत्या काळात म्हणजे आता एक दिवस मी गेली होते आणि आमच्या घरावर संकट आलं होतं, मला मारण्यासाठी 4 महिला गावात आल्या आणि त्यावेळेस आपला शिवसैनिक आपल्या दादासाहेब लोखंडे असतील, भोळे पाटील साहेब असतील, मुख्य साहेब रात्रभर माझ्यासाठी जाऊन पोलीस स्टेशन मध्ये उभे राहिले आणि 5 वाजता माझी केस घेण्यात आली। माझी केस घेत नव्हते तेव्हा हे शिवसैनिक माझ्या पाठीशी एक सध्या भावाप्रमाणे उभे राहिले आणि कार्यक्षम कर्तृत्व आहे दादासाहेब लोखंडे यांचं आणि त्यांच्यामुळे आम्ही इथे उभे राहिले। एक मी सामान्य व्यक्ती आहे, पण मला माझ्या पडत्या काळात माझ्या घरचेही जे काही पक्ष असतील काही असेल तिला मला कोणी साथ न देता एक शिवसैनिक दादासाहेब लोखंडे यांनी मला साथ दिली। सगळे शिवसैनिक तिथे होते आणि त्यांच्यामुळे मी जे काही माझ्यावर अन्याय झाला त्याच्यावर मी आवाज उठवू शकले। आज एक आवाज या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला आपण इथे सगळे उभं राहिलो, पक्ष प्रवेश झाला, पण आता फक्त 3 दिवसाच्या शाळेत शिकले
मोहिते पाटलांची दहशत आहे. साहेब मी मुंबई तालुक्यात आहे. मोहिते पाटलांचं काय आहे ते आम्हाला माहिती आहे आणि अशा मारामार तुम्हाला त्या माहिती तुम्ही केले. आज जरी 100-200 कार्यक्रम जरी असले तरी पुढे भविष्यामध्ये 1000-1500 कार्यक्रम 100% कार्यक्रम असणार आहे. आणि असे चांगल्या प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी उभा राहतोय आणि आम्हाला सुद्धा आनंद आहे अशा प्रकारचं नेतृत्व शिवसेनेच्या माध्यमातून उभा राहावं. त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. एक तारीख निवडली दादासाहेब पुस्तक आज एक दिवसा कार्यक्रम आणि ज्या व्यक्तीनं कामगारासाठी आयुष्य चळवळ उभा केली त्या चळवळीला योगदान दिलं असा अण्णाभाऊसाठीच्या जयंतीनिमित्त आज एक तारखेला कार्यक्रम होऊया आणि ह्याच कामगाराला न्याय देण्याचं काम दादासाहेब लोखंडे भविष्य त्यामुळे त्यांचे स्वागत आज महाराष्ट्र म्हणजे आम्हाला देशासाठी फोन केला की उद्या कार्यक्रम आहे आवडते या त्यामध्ये बरेच कार्यक्रम होते. तुम्ही म्हटलं आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जायचंच आहे आणि आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे. त्या अण्णाभाऊ साठे मूळ कोल्हापूर जिल्ह्यातले म्हणजे त्यांच्या कर्मभूमीत तरी जायला भेटेल आजच्या दिवस. कारण कामगारांचा नेता ते पहिला कामगारांचा रस्ता त्यांनी चालू केला. त्यांना ती कळकळ कळलेली की कामगारांना काय अन्याय होतो. तर आम्ही येतो म्हटलं त्यांच्या काळापासून मला 3 वेळा फोन आले या उद्या या उद्या. त्यांना म्हटलं येतो थोडा उशीर झाला कारण उद्यापासून इथे यायला 4.5 तास लागतात किती जवळपास तालुका. पण मी त्यांना एक सांगू इच्छितो कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही चांगलं केलं आहे. भले